नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. MPSCच्या ह्या पेपरफुटी प्रकरणाकडं इतकं बारकाईनं आपलं लक्ष आहे की आपण त्यातले प्रत्येक छोटे मोठे तपशील घेतो आहे. आणि माझं असं मत आहे की MPSCच्या अध्यक्षांनी, सचिवांनी आणि सगळ्या सदस्यांनी स्वप्रेरणेनं राजीनामा दिला पाहिजे. त्यांची केव्हा अपॉइंटमेंट झाली वगैरे त्याला फार महत्त्व नाही, जर या व्यवस्थेवरचा विश्वास कायम राहायचा असेल तर. आणि ह्या सगळ्या प्रकरणाची, जसं काल मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की ह्याची कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असू दे, पण आम्ही त्याला सोडणार नाही. तर माझं असं मत आहे की ते जे बोलले ते प्रत्यक्ष कृतीत येताना दिसलं पाहिजे. आणि अशा वेळेला ज्यांचं नाव खूप चर्चेत आहे गेल्या 2-3 दिवसापासून, ते सुनील गाढवे पाटील आपल्यासोबत आहेत. तुमची पहिलीच मुलाखत आहे ना? हां सर, माझ्या आयुष्यातली पहिलीच मुलाखत. आयुष्यातली पहिली नाही, गोंधळानंतर गोंधळानंतरची पहिली. मी कुठं मुलाखत दिली नाही, बाईट नाही. आणि त्यांच्या मिसेसचं नाव घेणं मला तरी अप्रस्तुत वाटतं, कारण त्या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांच्या कुटुंबातला जो काही भाग असेल, तो मनस्ताप जो काय असेल तो, तर त्यांचं ही मुलाखत करायच्या आधी मी त्यांच्या मिसेसचं नाव, या प्रकरणातल्या जो मूळ तक्रारदार आहे ऋषिकेश गांगुर्डे पाटील अहिल्यानगरचा, त्याला पण मी विचारलं की ह्यांच्या मिसेसचं नाव त्याच्या तक्रारीत आहे का, तर तो म्हणाला नाही. आता काही लोकांनी म्हटलं की सुनीलला अटक केलेली आहे. असं तर काय अटक झाली का? नाही सर, मला कुठं अटक झाली नाही. ना मला पोलीस प्रशासनाचा फोन नाही, ना माझ्या पत्नीला पोलीस प्रशासनाचा फोन नाही, काही आयोगातून फोन नाही, की कुठूनही नाही. म्हणजे जी चौकशी आहे करतात, त्यातून कुठूनही मला फोन नाही. ना अटक तर नाही. मी तुमच्यासमोर लाईव्ह आहे. आता 2-3 दिवसापासून कुणी तर सोशल मीडियात ट्विट केलं की सुनील गाढवेला अटक केलेली आहे. परत काही न्यूज चॅनलनी चालवलं सुनील गाढवेला अटक केली. माझं मत आहे, न्यूज चॅनल नाव चालू? हो, नाव चालवलं. माझं मत आहे, जे क्वालिटी न्यूज चॅनल आहेत त्यांनी एकदा मला विचारलं पाहिजे. माझं सर जर्नलिझम झालेलं आहे, स्वतःचं जर्नलिझमचे काही नॉर्म्स असतात, ते नॉर्म्समध्ये त्या विचारलं पाहिजे. मी आज पण विद्यार्थी आहे सर. मी 2024ची मेन्स दिलेली, आणि सर्व जे प्रामाणिक विद्यार्थी आहेत, जे सिलेक्ट झाले, जे राज्यसेवा मेन्स प्रिलियम देतात, मी आत्ता बी परीक्षा दिलेली नवी मुंबईची सहाय्यक आयुक्ताची, आता ही 2025ची दिली, 26ची पण आता प्रिलियम आहे. मी प्रत्येक परीक्षा देत आहे. नाही, ते ठीक आहे, ते सगळं समजून घ्यायचंच आहे. गेल्या 2 दिवसामध्ये, 3 दिवसामध्ये, किंवा ह्या सगळ्या प्रकरणाचा, ऋषिकेशच्या तक्रारीनंतर गेल्या 1.5 महिन्यामध्ये ह्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तपास सुरू आहे. त्याच्यामध्ये CID आहे, बरोबर? बरोबर. ह्यापैकी कुणीतरी फोन केला? नाही सर, मला कुणीही एकदाही फोन नाही आताही फोन कुणीही केला नाही आतापर्यंत. ह्या क्षणापर्यंत कशा तरी अर्थाने, किंवा तुमची साक्ष हवी आहे, नाही, कशाही तुम्हाला बोलवून घेतलं नाही, मला कुणी फोनच केला नाही. बोलून घ्यायचं तुमच्या मिसेसला केला? नाही, कुणीही कुणालाच फोन केला. आणि माझा तर फोन कंटिन्यू चालू असतो, मिसेसचा चालू असतो. की म्हणजे मी नेहमी ऑब्जेक्टिव्ह पत्रकारिता करण्यावरती विश्वास ठेवतो. एखादा व्यक्ती जर गुन्हेगार असेल तर त्याची पाळेमुळंच खोदून काढली पाहिजे. भविष्यामध्ये जर सुनील कुठल्याही गुन्ह्यामध्ये दोषी आढळले तर तुम्ही बघालच आमची कशा पद्धतीची रिपोर्टिंग होईल. पण आता असं मला दिसतं की ते समोरच उभे आहेत, त्यांना काही अटक झालेली नाही आहे, ना त्यांचं कुठं मिसेसचं नाव आलं आहे. तरी सुनील, एक प्रश्न उपस्थित होतो. हां सर, बोला. की तुमच्या मिसेसला आत्ता हे जे काय परीक्षाचा सगळा गोंधळ, त्याच्यामध्ये मात्र शी क्लिअर्ड एव्हरीथिंग? हां सर, मेन्स आणि हां, मी सगळं क्लिअर. तर त्याच्यावर तुमचं काय मत आहे? सर, तिचं काय केलं, तिने एक जुनी एक्झाम दिली, TCSची, फार्मसी रिलेटेडची. त्यावेळी ती झालेली 2024ला, डिसेंबर 2024ला. मग काही विद्यार्थ्यांनी, खोडकर विद्यार्थ्यांनी काय केलं, ही जी ड्रग इन्स्पेक्टरची 22 मार्चला एक्झाम होती, त्याच्या 3 महिने अगोदर एक्झाम झाली असं दाखवलं. तिचे चुकीचे मार्क दाखवले. तिचा सिरियल नंबर होता 10,223, असा काहीतरी सिरियल नंबर होता. मग काही ट्विटर, सोशल मीडियाने असं दाखवलं की तिचा जो रँक आहे, तिचा तो रँक नसून तो सिरियल अल्फाबेटनुसार नंबर असतो. ओके. तो दाखवला. तिचे मार्क आणि हे मार्क कसे कम्पेअर केले. आणि दुसरी गोष्ट, ती एक्झामचा पॅटर्न, एकच मिनिट. आधीची परीक्षा तुमच्या मिसेसनं दिली होती, त्याच्यामध्ये सिरियल नंबर किती आला होता? 10,200. तो त्याचा स्क्रीनशॉट कुणीतरी स्क्रीनशॉट, असं माझं मत आहे. आणि आता जो रिझल्ट आला त्याच्याशी त्याची तुलना केली. आणि तुलना केली ती अशी तुलना केली की त्या एक्झाम मध्ये हिला 10,000 रँक होतं, तर इकडे कसं काय असा हिला एवढे सिलेक्ट झाली. आणि दुसरी गोष्ट अजून एक महत्त्वाची, जेन्युइन MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे माहिती आहे की त्या एक्झामचा पॅटर्न वेगळा आहे. त्यात 40 मार्क टेक्निकलचे होते, आणि ह्याच्यात 100 मार्क टेक्निकलचे आहेत. म्हणजे ही पूर्ण टेक्निकलची एक्झाम आहे, ती नॉन टेक्निकल एक्झाम होती. आणि सिलेबस फक्त फार्मसीचा तेवढाच होता त्याच्यात 40. पण ह्यांनी काय केलं, सगळं व्यवस्थित केलं, आणि त्यांनी अर्धे प्रूफ दिले. म्हणजे थोडं दाखवत घ्यायचं, तिथं तो रँक आहे, तर इथं असा कसा रँक आहे. आणि मला दुसरी गोष्ट, मी स्वतः असा माणूस आहे की प्रत्येक वेळी माझी एक प्रिलियम पास असते, एक प्रिलियम नापास असतो. बरोबर आहे? तुम्ही पण परीक्षा दिल्या? हां, मी परीक्षा देतो. आत्ता बी दिलेली मेन्स. 2024च्या मेन्सला
ACBC EWचा प्रश्न झाला असेल, मी आपल्याशी संपर्क केला सर, आपल्याला आठवत असेल. आणि त्यावेळी खूप मोठा प्रश्न, त्यावेळी मेन्सला मी होतो, माझी 15 दिवसावर मेन्स होती. माझ्या अभ्यासिखाली 300-400 मुलं यायची मेन्सची. आपण सुनील सर करू त्यांना. मग मी विद्यार्थी असल्यामुळे कुठं तर माझ्यावर विश्वास आहे आणि मी काही नेता वगैरे नाही आहे. मग विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मला सगळ्या नेत्यांकडे जावं लागतं आणि मी तो प्रश्न घेऊन गेलो. ते प्रश्न सॉल्व्ह झाला आणि परीक्षा आम्हाला थोडे दिवस पुढे भेटली. माझी परीक्षा असताना मी निस्वार्थीपणे विद्यार्थ्यांसाठी काम करतो आणि माझं एकच म्हणणं आहे सर, तुम्ही खरे विद्यार्थी घ्या. MPSC मेन्स आणि प्रिलिम आणि इंटरव्ह्यू देणार त्यांना माझ्याविषयी विचारा की हा खरा विद्यार्थी आहे काही. आणि मी कुणाकडून 1 रुपया घेतला नाही, कोणत्याही क्लासवाल्याकडून 1 रुपया घेतला नाही. तरी माझ्यावर खंडणी काय खोर असे काही इतर आरोप लावले गेले 2-3 दिवस. मी ते बघणं गेलं 2-3 दिवसात मी ते बघणं मला अयोग्य वाटलं. कारण आणि माझी चौकशी निष्पक्षपणे सगळ्या विद्यार्थ्यांची करा, क्लासची करा, असं माझं म्हणणं आहे. ह्या 2-3 दिवसाच्या प्रकरणात तुमच्या मिसेसची परिस्थिती? माझ्या मिसेस आणि आईवडिलांची परिस्थिती खूपच दुःख हे. त्यांना वडिलांना गावाकडून फोन येतात, तिचे वडील एक्सपायर झाले, तिच्या आईकडून. त्याच्या आईवर आज काय परिस्थिती असेल. म्हणजे प्रत्येक वेळी तिला टार्गेट केलं गेलं माझ्यामुळं. आणि ती असं म्हणते की तिच्यामुळं माझं नुकसान होतं. माझं काही थोडं बाहेरचं असेल चांगलं करिअर वाटत असेल ते नुकसान झालं आणि मला पॉलिटिकल डॅमेज करण्याचा प्रयत्न केला. आज माझे पप्पा रात्री 3 वाजता मला फोन करतात, तू कुठे आहेस, कुठे ये घरी. म्हणजे मी घरी थांबणं काय योग्य वाटतं. कारण बातमी ज्यावेळी पसरते अटक झाली, वडील माझे वयोवृद्ध, त्यांना काय वाटतं, आई रडती, मित्र आज येतात घरी, जणू त्यांच्यासमोर रडते, माझ्यासमोर रडत नाही. का तर तिला वाटतं की आपल्या पोराला दुःख दिसू नये. आणि ह्या गोष्टीत माझ्या फॅमिलीवर हा काय झाला तर कुणी विचार केला नाही. सोशल मीडिया चालवायचं म्हणून चालवलं सर्वांनी. आणि माझं हे म्हणणं आहे, जेन्युइन मीडियाने तरी याची दखल घ्यावी. सोशल मीडियावर आपण कंट्रोल नाही, माझं खरं मत आहे. पण जेन्युइन मीडियाने दखल घेऊन माझ्याविषयी माहिती घेऊन सांगावी. माझं मत असं आहे, हे फार दुःखद आहे. म्हणजे आता सुनीलचं रडणं पण मला दिसतं ते खूप जेन्युइन आहे. असं एखाद्या व्यक्तीबद्दल आपण गोष्ट सांगत असताना काही प्राथमिक ज्याची काळजी घेणं गरजेचं असतं, तर बेसिक ऑफ जर्नलिझम आहे, ते तर करायला पाहिजे तुम्ही. कारण ह्या व्यक्तीला अटक झाली की नाही, ह्याच्या कुटुंबात काय परिस्थिती असेल. आता वडील आणि मिसेस आहेत घरी ते. आणि मी काय सर, मी राजकीय नेता नाही, माझ्याकडे प्रवक्ते नाहीत की माझं असं बोल रे, तू असं बोल रे, तू ह्या सगळ्या लोकांनी मला टार्गेट केलं. माझ्याकडे प्रवक्तेच. मी साधा घरातला मुलगा, साधा माणूस, माझं स्वतः 2 व्हीलर फिरतो, काम करतो, उदरनिर्वाह करतो. ह्यात सिलेक्शन झालं माझ्या बायकोचं. 24 तास पण मला आनंद घरी घेऊ दिला नाही. माझ्या 15 वर्षाचे कष्ट आहेत. मी किती वर्ष अभ्यास केला आहे कुणाला माहिती का. प्रत्येक मेहनत देतो, इंटरव्ह्यू दिला आहे, सिलेक्शन आहे, काय दुःख असतं. मग त्या ह्याच्यात अभ्यास केला, तिचं सिलेक्शन झालं तर आईवडिलांना खूप आनंद झाला. हिचं नाही तर ह्याच्या बायकोचं झालं. त्या ह्याच्यात 24 तास पण आनंद टिकू दे ना. त्याच्यानंतर हे आरोप झाले आणि हे 2 दिवस तर चाललं. त्यात किती मला आणि आमच्या साधी फॅमिली, असे काही पॉलिटिकल नाही काय नाही. आणि घरात कोण दूरपर्यंत पॉलिटिशियनमध्ये नाही. तरी मला टार्गेट केलं गेलं. का टार्गेट केलं की हा विद्यार्थ्याचे प्रश्न सोडवतो, याच्यावर विद्यार्थ्याचा विश्वास आहे म्हणून. बाकी ह्याच्यात दुसरं मला असं कुणावर आरोप करायचे नाही. मला सगळ्यांनी टार्गेट केलं एवढंच नाही. मला. पण तुमचा जो फोटो अभिमन्यू पवार यांच्याबरोबर हां, किंवा काल नवनाथ बन्नी, हे तर फार गंमत आहे. दोन्ही बाजूनी सुनीलच्या बद्दल प्रश्न उपस्थित केले. म्हणजे BJP वाले पण म्हणाले की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. इकडे राष्ट्रवादीचं म्हणजे रोहित पवार आणि मंडळीचं म्हणणं आहे की तुम्ही अभिमन्यू पवारसाठी काम करताय. खरं काय? पण खरं सांगू सर, 2023ला ऑब्जेक्टिव्ह डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आला, चालू होता वाद होता, तो बऱ्याच काळ चालला. खूप चालला. त्यावेळी आमची भूमिका होती ऑब्जेक्टिव्हची. आमच्या त्यावेळी पण आयोगाला विरोध नव्हता, सरकारला विरोध होता. आमचं म्हणणं होतं तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह करा, पण 2 वर्ष मुलांना वाढवून द्या. एवढं आमचं जेन्युइन विद्यार्थ्याचं मत होतं. त्यावेळी मी स्वतः माझ्या नावाने पोलीस प्रशासनाची परवानगी घेतली, सुनील गाडवे म्हणून. आंदोलन करण्यासाठी मी ऑब्जेक्टिव्हच्या बाजूने उभा राहिलो. माझं म्हणणं होतं तुम्ही सिलेबस बदला, हे ठीक आहे, तुमचे अधिकार आहे, तो आयोग कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, परंतु तुम्ही विद्यार्थ्यांना वेळ द्या. एवढं ते विद्यार्थी आंदोलनात प्रथम सर्व नेते आले. अभिमन्यू पवार, रोहित पवार, असे दोघंच नाही, खूप लोक आले, खूप आमदार आले. पण जे लोक प्रश्न सोडवतात त्याच्या, आज अभिमन्यू पवार साहेबांविषयी किंवा आमदार अभिमन्यू पवार बोलायचं म्हणलं तर आज त्यांचा नंबर 1 लाख लोकांकडे, सदाशिव पेठेतल्या 80,000 लोक मेसेज करतात आणि ते प्रश्न बरंच आंदोलन बरंच. आणि मी वैयक्तिक सुनील गाडवे एकट्या 2 नेत्यांना भेटत नाहीये. MPSC स्पर्धा परीक्षेतले जे लोक प्रश्न सोडवतात ते सर्वच त्या दोन्ही नेत्यांना भेटतात. असं नाही की मीच एकटा भेटलेलो आहे. सर्व लोक त्या दोघांना आणि माझ्या एकट्याकडेच प्रश्न येत नाहीत, खूप प्रश्न आहेत ना तुम्हाला स्पर्धा परीक्षा रिलेटेड किंवा अजून कोणत्याही तुम्हाला खूप. आणि माझं हे म्हणणं, आमचे प्रश्न तुम्ही सोडवलं तर आम्ही तुमच्याकडे येणार. आमचे प्रश्न कोण सोडवतो? विद्यार्थ्यांच्याकडे आम्ही जायला तयार असतो. त्यामुळे तिथे येतात नेते, मग आम्ही त्यांना भेटायला जातो, विरोधी पक्षाकडे जातो, सत्ताधारीकडे जातो, पत्रकारांकडे जातो, आम्ही सर्व ठिकाणी जातो, अधिकाऱ्यांकडे जातो. असं आमचं म्हणणं नाही की आम्ही ह्यांच्याकडेच गेलो. आणि तुम्ही रोहित पवारांना पण भेटलात? रोहित पवार त्यांच्यावर आंदोलनात ते पण होते, अभिमन्यू पवार साहेब होते,
रोहित दादा बी होते. तुम्ही कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते नाही मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही. आणि मग ते महापौराचे जे तुमचं नाव जोडलं ते त्यांचे जे मिस्टर आहेत दीपक भाऊ, हां. ते माझे चांगले मित्र आहेत. मी त्यांच्यावर पहिल्यांदा मी आनंदनगरला राहत होतो, त्यांच्यावर काम करत होतो. ते आता मी त्यांच्यावर असतो, त्यामुळे त्यांचं आणि माझं नाव जोडलं गेलेलं आहे. पण तुम्ही त्यांचे एम्प्लॉई नाही आहे नाही, एम्प्लॉई नाही आहे. महापौराचं काही काम महापौराचं काही एम्प्लॉई नाही आहे. मी दीपक भाऊ म्हणून त्यांचे असतात, त्यांच्यावर असतो. असे काम करतात, त्यांच्यावर थोडं राहतो. त्यांच्यावर मला ॲडव्होकेट काम करताना 2-4 केस भेटतात, तेवढं तुम्ही प्रॅक्टिस करता प्रॅक्टिस करतो मी. वकील म्हणून प्रॅक्टिस हा, करता वकील म्हणून प्रॅक्टिस केली. आता तुम्ही 10 वर्ष स्वतः परीक्षा दिल्या, किती स्वतः? परीक्षा नापास झालात? नापास जेवढ्या परीक्षा पास आहे तेवढ्याच नापास आहे मी. म्हणजे मेनला तुम्ही मेन्सला होतो. मग प्रत्येक परीक्षा थोडी वेगळी असते आणि ह्यात काम करत असताना ग्रुप बीची पण खूप मेन्स दिलेल्या आहेत, सीच्या दिलेल्या आहेत, एच्या म्हणजे राज्यसेवेच्या दिलेल्या आहेत. आता माझं सिलेक्शन झालं नाही उदर आणि सिलेबस पण बदलला ना. उदरनिर्वाह साधन असल्यामुळे मी इकडे आता काम करत करत अभ्यास करतो. तुमच्या मिसेसनी त्या सोलापूर जिल्ह्यातल्या ना, सोलापूर जिल्ह्यात हां, सोलापूर जिल्ह्यात. कोणतं गाव त्यांचं? त्यांचं तांदूळवाडी गाव आहे. ओके आणि तिने 3 वर्ष जॉब केला सर. फार्मास्युटिकल क्लिनिकल ट्रायल म्हणून जॉब केलेला आहे. ओके. त्या फार्मास्युटिकल म्हणून केल्यामुळे तिचं त्यात नॉलेज आहे ना, त्यामुळे ती परीक्षा तिच्या हे आहे. पण ह्यांनी काय केलं, दुसरा अर्थ जोडून घेतला. 3 वर्ष जॉब केला, नंतर अभ्यासाला चालू केलेलं आहे. मला वाटतं एक बऱ्याच प्रश्नाची जी मलाही उत्सुकता होती, मी काही सुनील गाडवेंची काही प्रोफाईल बघितली नव्हती, पण मला लक्षात आलं की अभिमन्यू पवारचं नाव येतं त्याच्यामध्ये, सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. मग सुनीलचं नाव यायला लागलं. मी यांना बोललो की तुमचं काय याच्यात, तुम्हाला अटक झाली वगैरे, तर त्याने म्हटलं की नाही मला अटक झाली. पण मला सांगा सुनील, या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा ही एमपीची सगळी कुजबूज सुरू होती आणि या ऋषिकेशचं खरंच अभिनंदन की त्यांनी फार चांगलं काम उत्तम केलं. काम माझंही तेच म्हणणं होतं. माझं हे म्हणणं होतं, जे विद्यार्थी त्यात दोषी त्यांची बी नावं आली पाहिजे होती. ओके. आता 150 झाले, 150 जणांना बोलवा. आणि मी सगळ्यात पहिलं आता मी काही प्रेस बीस घेऊन पण प्रत्येक विद्यार्थ्याला माझं हे म्हणणं होतं की सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि सगळ्यांची नावं आली पाहिजे, म्हणजे जे आहेत ते. त्यात काय होतं, गैरसमज राहणार नाही. आणि पोलीस प्रशासनाने ते चांगलं केलं. प्रेस नोट आता सांगतो सर, प्रेस नोट पोलीस प्रशासनाने दिली, ऑथेंटिक आहे. त्यात जी नाव आहे त्याची चर्चा आहे का 2 दिवस, त्या 6 नाव आहे त्याची कुणाशीच चर्चा नाही. फक्त सुनील गाडवेचा टार्गेट करून त्याची चर्चा केली. पण मग का टार्गेट? आता कुणीतरी माझं कोणतं बाहेर आहे तो ट्विट करतो, त्याचे ट्विट पाहतात लोक आणि ते करून मग दुसरे इथले ट्विटर करतात, मग त्याचं घेऊन मीडिया करतं. आता ह्यात कुणीही मला फोन केला नाही की तू जनरली अटक आहेस का नाही आहेस का, तुझा ह्याचा संबंध आहे, कुणीही फोन केला नाही. डायरेक्ट मीडियावर लावून दिले. आता माझ्यासारख्या सामान्य माणसावर काय परिस्थिती असेल तुम्हाला लक्षात येतं सर. आणि माझ्याकडे काही बॅकिंग नाही, मी एकदम साधा आहे. आणि असं सांगणं नव्हे, पण खूप मुलांना माहिती ही गोष्ट. एकदम साधा. आणि मी कुणाकडून 1 रुपया आत्तापर्यंत घेतला नाही. खंडणीचे पण आरोप केले माझ्यासारख्या. आणि कोणत्याही क्लासला विचारा सुनील मी काय केलेलं आत्तापर्यंत. माझं असं मत आहे की ह्या मुलाखतीवरती MPSCची परीक्षा, स्पर्धा परीक्षा देणारी जी मुलं आहेत ते त्यांचं मत व्यक्त करतील. माझा हेतू हा आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये प्रत्येक धागेदोरे हे बाहेर आलेच पाहिजे. हे अतिशय वाईट आहे आणि जे लोक याच्यामध्ये दोषी आहेत ना, त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. त्यांची तर आधी पुणे शहरातनं धिंड काढली पाहिजे, त्यांचे चेहरे, त्यांची नावं कळली पाहिजेत. पण सुनील, माझा प्रश्न असा होता की ज्या वेळेला कुजबूज सुरू होती की पेपर फुटला, आधी तर त्या आयोगाच्या अध्यक्षांचं आणि सचिवाचंच मला कौतुक आहे. त्यांनी कुठलीही व्हेरिफिकेशन न करता ऋषिकेशची तक्रार नलिफाय केली, नाहीच आहे ते, खोटंच आहे वगैरे म्हटलं. ही कधी चर्चा तुमच्या सर्कलमध्ये होती की होत होती? चर्चा होत होती, चर्चा यायची. पण आयोग इतकं पारदर्शक आहे सर. मुलं आयोगावर का आंदोलन करतात तुम्हाला एक सांगतो. TCS IBPS एक्झाम मला माहीत नाही त्यात काय होतं. आयोगावर एक मुलांचा दृढ विश्वास आहे. आपण आंदोलन कधी करतो, त्या सिस्टीमवर विश्वास असल्यामुळं आंदोलन करतो. मुलांना माहिती का आयोग पारदर्शक आहे. पारदर्शक असल्यामुळे आयोग मुलं आंदोलन करून त्यांचे प्रश्न मिटवून घ्यायचा आणि आयोग पारदर्शक होतं. पण आता ह्या प्रकरणामुळं थोडंसं नाही, भरपूर आपण माझ्या मते हे कम्प्लीट रिवॅम्पच झालं पाहिजे. नाही, पण ज्या अधिकाऱ्यांनी काही चुकी केली त्यांना पकडलं गेलेलं आहे. त्यामुळं आयोगावर खूप जणांचा अजूनही विश्वास आहे. गोरगरीब मुलांना 1960 नंतर आत्तापर्यंत आयोगाने भाकरी दिलेली आहे सर, पोट भरलेलं आहे. आयोगावर डायरेक्ट आपण असं म्हणजे हे म्हणणं पण मला हे होतं. पण माझा तर खूप दृढ विश्वास आहे. इतका दृढ विश्वास का, मी इतके वर्ष अभ्यास करत असतो सर MPSCचा. माझा त्या सिस्टीमवर विश्वास आहे. म्हणून मला काही अजून पण वाटतं मी सिलेक्ट होणार आहे आणि मग जाणार आहे. मला दुसरे करिअरचे ऑप्शन पण आहेत, पण मी अजून आयोगाचा अभ्यास करतो. हाच विश्वास कायम राहावा म्हणून आता MPSCतल्या कम्प्लीट रिवॅम्पची गरज आहे. जिथे जिथे कुठे लूपहोल्स होते ते सगळे लूपहोल्स आय होप की राज्य सरकार त्याच्याबद्दल योग्य ती कारवाई करेल. पण ज्या वेळेला ही कुजबूज ऐकू आली कानावरती, त्यावेळेला तुम्ही काय केलं? म्हणजे कुणी कोणा कळवलं? जसं तर ऋषिकेशने तक्रार केली. नाही, मी काहीच केलं नाही सर. काय होतं, ह्यात पहिलं आरोप तर माझ्या पत्नीवर झाला, बरोबर. त्यावेळी मी ह्याची माहिती घेणं किंवा कुणाला काही बोलणं
त्यावेळी लोकांचं काय होतं, हा का चौकशी करतो, हा का करतो, म्हणून मी म्हणलं ह्याच्यात आपण नको पडायला. जे होईल ते प्रशासनावर माझा विश्वास आहे, आयोगावर विश्वास, सरकारवर आहे, ते करतील, ती योग्य कारवाई करतील, हे मला पहिल्यापासून माहीत होतं. म्हणून मी कधी कुणालाही माझा मोबाईल बघा, ती न्यूज पण बघण्याचं मी टाळलं सर. का टाळलं? ती न्यूज बघायचं, परत आपल्याला लोड येतं, माझ्या कामापासून मी जायचो, न्यूज बघणं पण टाळलं, आणि त्यात मी कुणालाही काही स्टेटमेंट देत नव्हतो. का तर जे होईल ते सरकार करेल. मी आज बी 2 दिवस अटकेचं, तर मी आता 2 दिवस मी घरी राहणं मला प्रायोरिटी वाटली. घरच्यांना वाटेल की ह्याला खरंच अटक झाली का काय, हा बाहेर असतो, अटक झाली म्हणून घरच्यावर राहिलो. आज मला वाटलं की आता मी पुढे येऊन दिलं पाहिजे. माझी इच्छा नव्हती कधी पुढे येऊन द्यायची. तर ॲक्शन रिॲक्शन जात राहणार, मला टार्गेट केलं तर ते अजून वाढत जाईल, म्हणून मी थोडं थांबलो होतो. पण मग आता कशा पद्धतीची चौकशी व्हावी असं तुम्हाला वाटतं? पूर्णपणे सखोल चौकशी व्हावी, पुराव्यासकट चौकशी व्हावी, हे माझं म्हणणं आहे. आणि जे जे दोषी त्यांच्यावर कारवाई व्हावी, हे माझं म्हणणं आहे. पण जे दोषी नाही त्यांना मुळात त्यात आणू नये. आता माझं असं म्हणणं आहे, विद्यार्थ्यांनी चुकीच्या पद्धतीने मेल पण केले, टार्गेट करून एखाद्याला. एखादी सिस्टीम आहे त्यांच्याकडे, प्रत्येकाकडे एक सिस्टीम आहे. ते सिस्टीममधून त्यांना मेल करणे, ह्याच्या नावावर करणे, त्याच्या. आणि मला तर ते मेल गेले असतील किंवा आले, मला फोन आला असता सर, मला आला असता की मला नसतात, पत्नीला तर आला असता, तिला पण नाही. ठीक आहे, थँक्यू. येस माझा प्रयत्न हाच आहे, आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की जसं आम्ही नीटचं कव्हरेज केलं, एक्सटेन्सिव्हली कव्हरेज केलं, 2 मोठ्या बातम्या आम्ही ब्रेक करणार आहोत थोड्याच वेळामध्ये, आणि त्या बातम्या तुम्ही पहा, आणि मग तुमच्या लक्षात येईल की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये राज्य सरकारनं, आणि जसं सुनीलचं म्हणणं आहे त्याप्रमाणे या सगळ्या प्रकरणामध्ये अतिशय पारदर्शी, सखोल, कोणत्याही राजकीय अभिनिवेशाविना कोण कोणाशी निगडीत आहे, कोण कोणाचं काय म्हणतं आहे, कोण काय आरोप करतं आहे, ह्याच्या पलीकडे जाऊन या यंत्रणांनी ही सगळी घाण एकदा साफ केली पाहिजे. हे फार भयंकर आहे, आणि हे महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी तर अतिशय लांछनास्पद आहे. पेपर फुटतात आणि एवढ्या क्वांटमनी. थांबतोय मी.